चला तर मंडळी, आज आपण अतिशय कुरकुरीत उपवासाचे बटाट्याचे पापड कसे बनवायचे ते बघूया। या अगोदर सुद्धा आपण वेगवेगळ्या पापडची रेसिपी बघितली आहे। तर चला आज आपण उपवासाचे पापड बनवणार आहोत। त्यासाठी मी ते अर्धा किलो बटाटे उकडून घेतले, साल काढून घेतलेली। आता हे बटाटे आपल्याला एखाद्या किसणीने किंवा स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे। आता इथे मी लाल मिरच्या मिक्सरला फिरवून घेतलेली, ती चटणी यामध्ये टाकलेली, थोडीशी कोथिंबीर टाकली, चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं। तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर आणि लाल मिरची चालत नसेल तर तुम्ही ते स्किप सुद्धा करू शकता। आता इथे मी हाताला थेंबभर तेल लावून घेतलेलं आणि थोडे थोडे गोळे करून अगदी पापडासाठी लागेल त्या पद्धतीने इथे मी गोळे बनवून घेतलेले। आता पापड कसे करायचे तर इथे मी एक प्लास्टिकची सीट खाली ठेवलेली, त्यावर आपल्याला तो गोळा ठेवायचा, वरून एक प्लास्टिकची सीट ठेवायची, एखाद्या आमटीची जी प्लेट आहे त्या प्लेटने स्प्रेड करून घ्यायचं। अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण पापड बनवून घेतलेले आणि मस्त कडकडीत उन्हामध्ये एक दिवस सुकवून घेतलेले। अगदी कागदासारखे इथे आपले पापड तयार झालेले। आता हे पापड हलक्या गरम असलेल्या तेलामध्ये तळून घ्यायचे। मस्त इथे उपवासाचे बटाटा पापड तयार झालेले। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला